श्री स्वामी समर्थ। आज मी दुपारच्या जेवणासाठी पटकन होणारी सोया कढी बनवलेली आहे। तर इथं 1 वाटी सोयाबीन मी पाण्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। 1 वाटी मी दही घेतलेलं आहे इथं आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच बेसन, पाव चम्मच लाल मिरची पावडर, पाव चम्मच हळद आणि 1.5 वाटी पाणी घालून आता हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। इकडं आपलं सोयाबीन उकळून झालेलं आहे। कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे। आता याच्यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी, तर इथं पाव चमचा राई, पाव चमचा जिरे घातलेलं आहे, 2 तेजपत्ता आणि 2-3 लाल मिरच्या आता परतून घ्यायचं आहे। आणि कढीपत्ता 4-5 पानं टाकून झाकण दिलेलं आहे। बारीक केलेला अद्रक, हिंग अशी फोडणी तयार करून मिक्सरमधून फिरवलेला घोल त्याच्यामध्ये घालून कढी आपली छान मिक्स करून ढवळत राहायचं आहे, कारण दही हलवलं नाही तर दही फाटून जातं। ढवळून घ्यायचं आहे उकळा येईपर्यंत। आणि वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार, तर थोडीशी कोथिंबीर कट केलेली घातली। आता इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे आणि सोयाबीन पाणी काढून चांगलं नितळून फ्राय करून घ्यायचं आहे। तर थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता हळद घालून लाल मिरची पावडर घालून छान फ्राय करून घ्यायचं आहे याला पण। आणि हे आपलं कढीचे पकोडे आहेत, सोयाबीन पकोडे। तर आता कढी आपली एक साईडला उकळत आहे। फ्राय केलेले सोयाबीन त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा ढवळून एक तडका द्यायचा आहे। तर एका पॅनमध्ये तेल गरम करून 2 कट केलेल्या मिरच्या आणि पाव चमचा लाल तिखट घालून तडका दिलेला आहे। तर तयार आहे आपली सोयाबीन कढी। वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि जिरा राईस बरोबर गरमागरम घेतलेली आहे खायला। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।